नमस्कार मित्रांनो, आज आपण रातांब्यापासून पारंपरिक पद्धतीने कोकम बनवणार आहोत. पिकलेले रातांबे फोडण्याचं काम चालू झालं आहे. त्याचप्रमाणे इकडे कच्च्या रातांब्याची कापं करून झालेली आहेत. या कापांना चांगल्या प्रकारे सुकवून मार्केटमध्ये प्रति किलोच्या दराने विकली जातात. एका बादलीत किंवा टपात पाणी घेऊन त्यात पिकेवाले अख्खे रातांबे टाकून त्यानंतर फोडायचं काम चालू आहे. अशा प्रकारे फोडून त्यामधून आतमधल्या बिया आणि सोला वेगवेगळी केली जातात. इथे ज्या फोडलेल्या बिया दिसत आहेत त्या फोडलेल्या बियांच्या रसापासून आगळ बनवलं जातं. सोलांना आता उन्हात सुकायला घातलेत. साधारण 3-4 दिवस उन्हात सुकवणार आहोत, जेणेकरून सोला चांगल्या प्रकारे खळखळीत सुकतील. इकडे कच्चे रातांबे कापले होते ते सुद्धा सुकायला घातलेत. नैसर्गिकरित्या लाल आणि काळसर कलर सोलांवरती चढला आहे. आगळ काढून झाल्यानंतर पिकलेल्या कोकमच्या बियासुद्धा सुकायला टाकल्या आहेत. या बियासुद्धा मार्केटमध्ये प्रति किलोच्या दराने विकल्या जातात. आता आपण सोलांना कूट लावण्यासाठी आंबे सोलून घेतोय. कोयती किंवा विळाच्या सहाय्याने अशा प्रकारे आंबे सोलून घ्यायचे. त्यानंतर आंबे शिजवण्यासाठी चुलीवरती ठेवलेत आणि त्यामध्ये थोडासा आगाळाचं पाणी टाकलंय. त्यामुळे त्यात लालसर रंग आलाय. खळखळीत असा सोलांना आवाज येतोय, म्हणजे चांगल्या प्रकारे सोला सुकली आहेत. सुपाच्या मदतीने सुकलेली सोला आसडून अशा पद्धतीने साफ करून घ्यायची. आपण जे आंबे सोलून शिजवले होते त्याचं अशा प्रकारे टोपामध्ये पातळ कूट तयार करून घेतला आहे. आता हा आंब्याचा कूट आपण सुकलेल्या सोलांमध्ये मिक्स करून घेतोय. आंब्याचा कूट चांगल्या प्रकारे सोलांमध्ये मिक्स करून घ्यायचा. चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेतोय. मीठ टाकून झाल्यावर व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चांगला लालसर रंग येण्यासाठी सोलांमध्ये आगाळाचं पाणी ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित सर्व एकजीव करून झाल्यावर थोड्या वेळासाठी कोकम उन्हात ठेवले आहेत आणि अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आपलं कोकम तयार झालेलं आहे. कोकम पॅकिंगसाठी किंवा तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर काचेची किंवा चिनी मातीची बरणी यामध्ये स्टोअर करू शकता. कोकम आणि आगाळाचा सर्रास वापर हा तिखट जेवणामध्ये जसं की सी फूडमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. त्याचप्रमाणे सोलकढी, उडदाची पिठी म्हणा किंवा तिखट डाळीचं भाजीचं शाकाहारी जेवण यामध्ये सुद्धा करतात. धन्यवाद.